बॅक टू माय चॅनल. आज मी जरा वेगळा व्लॉग करणार आहे, ते म्हणजे फूड ब्लॉग. सो आज मी डोंबिवलीचे फेमस स्पॉट व्हिजिट करणार आहे खाजण्यासाठी. आज माझ्यासोबत आहे खूप दुरून आलेली माझी फ्रेंड अनंगा, जी एकदम हरबट आणि खादाड बोकी आहे. हाय एव्हरीवन. आणि आम्ही खादाड नाही आहोत, आम्ही फूड लवर आहोत. ओके, तर चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्लॉगला. कॉलेजला चाललोय. सीटवर रिक्षा मिळते 15 रुपये पर सीट आणि एकदम स्टेशनच्या समोरच आहे. है ना, मस्त आहे एकदम. आता आम्ही ट्राय केलं दत्तास कॅफेमधलं क्लासिक कॉर्नडॉग आणि क्लासिक चॉकलेट बाउल. जे बोलतो क्लासिक कॉर्नडॉग आम्हाला नाही आवडलं, म्हणजे जसं आम्ही एक्सपेक्ट केलं होते त्यांच्याकडून की ते खूप छान असेल, पण तेवढं ते नव्हतं. हां, जी रील आम्ही बघून एक्सपेक्टेशन आम्ही हाय हे केला तर ते एवढं मला नाही वाटलं. मी त्यांना 5.56 असं रेट करेन. मी त्याला 4 देईल, 10/4 ॲक्च्युली. 4/10. थोडी सिरियस म्हणून कसं झालं सगळं. आम्ही ट्राय केलं तर क्लासिक चॉकलेट बोल आणि इट वॉज ऑसम. तुम्ही जर चॉकलेट लवर असाल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. त्यांच्यात अनेक फ्लेवर्स आहेत. किटकॅट आहे, स्ट्रॉबेरी आहे, असे बरेच आहे. हां, तर तुम्ही ते ट्राय करू शकता. ते एकदम फर्स्ट क्लास होते. मी रेट करेन 8/9. मी त्याला 9/10 करेन. 9/10. बरोबर आहे. हे बरोबर आहे ब्रो, हे बरोबर आहे. हां, तर आता आम्ही चाललो आहोत कोलकात्याला. चला. कोलकाता नाव नाही आहे पाहिजे त्याचं. वेलकम टू दीपक नाव आहे. तिथे आम्ही पाणीपुरी खायला जाणार. हां, ही चुकून बोलली. ते पाणीपुरीची आशा आमची जी झाली आहे ती आता आम्ही खायला जाऊ. तर आता मग भेटेल डायरेक्ट वेलकम टू दीपकला. बोल चप्पी गोल गोल. गोल. मग कशी वाटते तुला पाणीपुरी? चालेल, मला खरंच आवडली.
गाईज आम्ही आता वेलकम टू दीपकच्या इथे आम्ही शेवपुरी आणि पाणीपुरी ट्राय केली. कोल्ड पाणीपुरी जी आम्हाला खूप आवडली आणि त्या 10 on 10 देणार. कोल्ड पाणीपुरीला सुद्धा आणि शेव पाणीपुरीला. आणि त्यांची जी टेस्ट होती म्हणजे मीडियम मी सांगितलं होतं पण थोडी तिखट होती पण बेस्ट होती. आणि शेवपुरी सुद्धा बेस्ट होती. तुझा मी शेवपुरी खाल्ली प्रामुख्याने, त्यामुळे मी सांगेन 10 out of 10. इट वॉज सो ऑसम. सगळ्या टेस्ट एकदम अशा एकत्र होऊन येत होत्या. तुम्ही नक्की शेवपुरी कडची ट्राय करा आणि पाणीपुरीला ट्राय करा, आम्हाला नक्की आवडली. आणि मी गोड ट्राय केली होती, ती सुद्धा अशी एकदम फार काही अशी गोड गोड अशी नव्हती. तर जे कमी तिखट खातात त्यांनी गोड ते चूज करू शकतात. इतकी काही ती गोड नव्हती. आणि जे तिखट खाणार आहेत ते मीडियम किंवा हाय लेवलचं तिखट खाऊ शकतात. आता आम्ही चाललो डोंबिवली वेस्टला स्वर्गाची पावभाजी आणि पिझ्झा ट्राय करण्यासाठी. तर आता भेटूया तिकडेच. बाहेर आलो आणि आम्ही आता पिझ्झा ट्राय केला, कॉर्न पिझ्झा आणि वॉटरमेलन ज्यूस पण प्यायलो होतो आम्ही. त्याचा रिव्ह्यू घे. तुम्ही कॉर्न पिझ्झा खाल्ला होता. ॲक्च्युली मी लास्ट टाइम कॉर्न पिझ्झा खाल्ला होता द्वारकाचा. तो मला खूप आवडला होता. बट ह्यावेळी मी ट्राय केलं तो इतका बकवास होता. माय फर्स्ट इम्प्रेशन वॉज नॉट ॲट ऑल गुड. म्हणजे कॉर्न डॉग जो आम्हाला आवडला नव्हता त्याच्यापेक्षा तो म्हणजे त्या पिझ्झापेक्षा कॉर्न डॉग ते बेटर वाटते आता मला. आता मी कॉर्न डॉगला 8 देईन. मी कॉर्न डॉगला आता माझा रिव्ह्यू चेंज करते 5. कारण आता जो पिझ्झा खाल्ला मी तो इतका पप्पा होता, खाण्याची इच्छा नाही माझी आता. आणि तोंडाची पण सवय निघून गेली आहे. सो मी त्याला 1 पण देणार नाही. 0 आणि वॉटरमेलन ज्यूस प्लीज ट्राय करू नका. तुम्हाला जायचं तुमच्या एरियातला जास्ती चांगला मिळतो असं म्हणून मी. आणि वॉटरमेलन ज्यूसला आपण 2 देऊ. 2 नाही, मी नेगेटिव्ह 2 देईन. कारण इट वॉज नॉट ॲट ऑल गुड. माझ्याकडून 2 आहे. कॉर्न पिझ्झाचा तो विषय संपला. द्वारका म्हणजे पिझ्झा तयार करायला आणि आम्ही पावभाजी ट्राय करणार होतो. ऑफकोर्स मला बोलत आम्ही, बट पावभाजी अवेलेबल नव्हती. त्यांचं जे काही टायमिंग्समुळे ते झालं नाही आमचं खाणं, म्हणून आम्ही पिझ्झा ऑर्डर केला. तो पण का पप्पा पावभाजी खायची तर पावभाजी खायला आपण कॉर्न पिझ्झा. थोडासा बिटर स्वीट असा आजचा व्लॉग, असा एक्सपिरियन्स आमचा राहिलेला आहे. तुम्ही आम्हाला जे जे पदार्थ आवडले ते तुम्ही ट्राय करू शकता आणि जे नाही आम्हाला नाही आवडले ते आमची टेस्ट आहे. तुम्हाला जर इंस्टाग्राम रील्स बघून तरीही तिकडे जायची इच्छा असेल तर तुम्ही निश्चित जा, काही हरकत नाही. तुम्ही काहीतरी वेगळं ट्राय करा, कदाचित तुम्हाला ते आवडेल. आणि आता असं पण शकतं जे आम्हाला आवडलं आणि ते तुम्हाला पण आवडू शकतं. चॉईस एक मॅटर करतं. सो आजचा इथेच एंड करतोय. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर भेटूया पुढच्या